हे बघा, त्यांच्या सत्तेतले आमदार आता बोलून गेले की त्यांच्या मतदारसंघात 5,000 कोटीचे कामं आहेत, त्याच्यापैकी 3,000 कोटीचे कामं हे गिरीश भाऊंच्या जवळच्या माणसांचे चालू आहे. मी नाही बोलत आहे, त्यांच्या सत्ताधारी पक्षातले आमदार बोलताय, ते त्यांच्यावर टीका करताय. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन का तुम्ही विभागीय आयुक्तांकडे मिटिंग लावू शकत नव्हते का? तुम्ही त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ शकत नव्हते? त्यांच्या खात्यावर 1 रुपया तुम्ही टाकला नाही. मोबदल्याचा प्रश्न तुम्ही बोलत नाही. आणि एक IAS अधिकारी शेतकऱ्यांना म्हणतो का तुम्ही 50 लोक उभे केले तर मी 100 पोलीस उभे करील, तुम्ही 100 शेतकरी उभे केले तर मी 200 पोलीस उभे करील. अरे हे तर इंग्रजांपेक्षा जास्त दादागिरी झाली ना. म्हणजे या ठिकाणी हुकुमशाही सुरू आहे. लोकांच्या मताला किंमत राहिली नाही. त्यांच्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना कोणी विचारत नाही. इथले 3 मंत्री भुजबळ साहेब असतील, झिरवाळ साहेब असतील किंवा दादा भुसे साहेब असतील, आपण झोपलेत का? अरे एक मंत्री तुम्हाला सगळ्यांना नडून जातोय, तो त्याच्या मनाप्रमाणे कारभार करताय. आणि गिरीश भाऊ, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून तुमचं काही चांगलं होणार नाही. त्यापेक्षा शेतकऱ्याला विश्वासात घ्या, कुंभमेळ्याचा विकास करा, पण तो आमच्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करू नका. हा विनंती वजा इशारा मी गिरीश भाऊ यांना देतोय.